प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपला केमिस्ट्रीचा पेपर आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि ह्या कमी वेळात काय करायचं तर बघा, मी फिजिक्सच्याही पेपरला तुम्हाला IMP क्वेश्चन्सचे व्हिडिओ केले होते, त्यातले बरेचसे प्रश्न पडलेले आहे, टार्गेट सिरीज केली होती। तर तुम्हाला ज्या ज्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला उपयोगात आलेल्या आहे आणि म्हणूनच आता कमी वेळात छान अभ्यास करावा आणि तुम्हाला काहीतरी मदत करावी या हेतूने मी अगदी कमी वेळात छान अभ्यास होण्याकरता IMP क्वेश्चन्स हे केमिस्ट्रीच्या स्टेट बोर्डच्या पेपरसाठी अपलोड करते आहे। त्याला अनुक्रमे आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे नावं देणार आहे। जेवढे शक्य आहे तेवढे करते, तुम्हाला बघा छान त्याचा उपयोग होणार आहे। मग आता तुम्हाला MCQ येऊ शकतो किंवा एखादा छोटासा प्रश्न याच्यावर येऊ शकतो। काय काय विचारलं जाऊ शकतं तर तुमच्याकडे असे हे विविध प्रकारचे लॅटिस आहेत, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर विचारला जाऊ शकतो, त्याची पॅकिंग इफिशियन्सी विचारली जाऊ शकते। इथपर्यंतचा चार्ट तुमच्या पुस्तकात आहे, पण वाईड व्हॉल्यूम किंवा एम्प्टी स्पेस हे तुमच्याकडे नाही, पण तुमच्या एक्झरसाइज मध्ये याच्यावरचा MCQ आहे आणि धड्याखाली आहे म्हटल्यावर तो पडू शकतो। मग बघा कसं लक्षात ठेवायचं तर सिंपल क्युबिक लॅटिस असेल तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो, पॅकिंग इफिशियन्सी ही 52.4% असते आणि व्हॉइड व्हॉल्यूम किंवा एम्प्टी स्पेस जर काढायला आलं किंवा विचारलं तर 100 मधून हे मायनस केलं की तुमच्याकडे 47.6% एवढा या लॅटिस साठी काय असतो, व्हॉइड व्हॉल्यूम असतो। समजलं का? म्हणजे ऍडिशनल एवढा एक चार्ट तुम्ही नीट लिहून घेतला तर तुमचं खूप मोठं काम झालं। त्याच्यानंतर बेस सेंटर्ड क्युबिक सेल, तर त्याच्यासाठी कोऑर्डिनेशन नंबर काय असतो तर तो 8 असतो। हा पण तुमच्या धड्याखाली एक्झरसाइज मध्ये हा MCQ आहे। याची पॅकिंग इफिशियन्सी किती आहे तर ती 68% आहे आणि त्याचा व्हॉइड व्हॉल्यूम 100 मधून हे मायनस केले की 32% आहे की नाही? सोपं, एका मिनिटात देता येईल की नाही उत्तर? पण हा चार्ट लर्न असेल तर। त्याच्यानंतर फेस सेंटर्ड क्युबिक सेल किंवा क्युबिक क्लोज पॅक्ड सेल किंवा हेक्झागोनल क्लोज पॅक सेल या सगळ्यासाठी कोऑर्डिनेशन नंबर असतो 12। त्याच्यानंतर त्याची पॅकिंग इफिशियन्सी असते 74% आणि व्हॉइड व्हॉल्यूम 100 मधून हे जर मायनस केलं तर 26%। हा त्याचा आपल्याला काय मिळणार आहे, व्हॉइड व्हॉल्यूम मिळणार आहे। समजलं का? किती सोप्या पद्धतीने हे प्रिपेअर होत आहे। तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट टाकायला कंजूसी करू नका। ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी and thank you for watching this whole video.